सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति। अधुना वयं दृक्श्राव्यमाध्यमेन संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः। लास्ट टाइम आपण बघितलेलं भाषासूत्रम 5. नाउ वी हैव टू स्टार्ट पद्य विभाग 6 षष्ठः पाठः युग्ममाला. What is the meaning of yugmamala? Yugma means pairs and mala means a garland. This yugmamala you have to do by heart, and after that you have to do anvay also by heart, because this is coming in the exam in your first semester as well as board exam. Then see, before to go into the start the yugmamala, we have to see the introduction of this yugmamala. You can use this introduction in while writing the answer of madhyama bhasha uttarat. संस्कृत साहित्ये शब्द युग्मानि प्रसिद्धानि यथा तथा यदा तदा यावत् तावत् यत्र तत्र. फॉर एग्जाम्पल, यथा राजा तथा प्रजा. शब्दयुग्मानाम् उपयोगेन श्लोकस्य वाक्यस्य वा सौंदर्यं वर्धते. मीन्स संस्कृत साहित्यामध्ये शब्दयुग्म प्रसिद्ध, जसं मराठी सुद्धा उभय नव्य अव्यय. ओके, यथा तथा जसे तसे, यदा तदा, वेन देन, यावत तावत, यत्र तत्र. फॉर एक्झाम्पल, यथा राजा तथा प्रजा, जशी राजा तशी प्रजा. शब्दयुग्मानाम् उपयोगेन श्लोकस्य वाक्यस्य वा सौंदर्यं वर्धते. Because of using this shabda yugma, what is the use? Shlokasya vakyasya, increase the beauty of a shlok, means verses, vakya, sentence. Okay, while the writing the nibandham, chitravarnanam, we can use this shabda yugmani. Understand what I am saying? See, then like all languages, Sanskrit too abounds in the use of pair of words. Okay, संस्कृत मध्ये सुद्धा अशी पेयर्स आहे. Some such pairs are यदा तदा, when then, यावत तावत, as long as, till, यत्र तत्र, where there. For the examples, यथा राजा तथा प्रजाः, plural is there, जशी राजा तशी प्रजा. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, जिथे दूर असतो तिथेच आग असते. ओके, बट द मीनिंग ऑफ दिस शब्द युग्मानाम सेंटेन्स इज अ डिफरंट. ओके, म्हणजे जसंही प्रजा वागेल त्या प्रजाला राजाची उपमा दिली जाते. म्हणजे राजाला कंपेअर केलं जातं की हां, प्रजा अशी आहे म्हणजे म्हणून राजा असा आहे म्हणून प्रजा अशी आहे. ओके, अंडरस्टँड. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, जिथे जिथे दूर असतो तिथे आग असतेच. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जे तारतम्य असतं, हां, म्हणजे इथे काहीतरी गोष्ट घडलेली आहे आणि त्याची आपल्याला हे जे असतं काही दिवसांनी त्या गोष्टीचे इम्पॅक्ट दिसायला येतं. अंडरस्टँड. देन नेक्स्ट वन वी हॅव टू स्टार्ट फॉर द श्लोक नंबर 1. ओके, in this shlok also comparing the two things, it's a comparing between two things. यथा चतुर्भी कनकं परीक्षते, निगर्षण छेदन तापताडनः, तथा चतुर्भी पुरुष परीक्षते, श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. This shlok is taken from Vritya Chanakya Shatakat. In this shloka, there is a difference between in the two things, but they are comparing the two things like that Kanakam and Purushah. What is the meaning of Parikshate? Parikshate means examine. Chaturbhi means 4 ways. कनकम means gold. निगर्षण, छेदन, ताप, ताडन. ओके, निगर्षण means गर्बिंग, छेदन म्हणजे होल करणे, तापण हिटिंग, अँड ताडन मारणे, असं करून. तथा चतुर्भी लाईक दॅट. पुरुषः परीक्षते, पुरुष मीन्स मॅन, परीक्षते एक्झामिन. श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा.
म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये पहिल्या गोष्टीमध्ये सोन्याची कंपॅरिझन दाखवलेली आहे की आपलं चांगलं सोनं कोणतं. ओके, म्हणतात ना की सगळं खणकणारं सोनं नसतं. ओके, मग सोन्याची कशी परीक्षा केली जाते, त्याचप्रमाणे पुरुषाची सुद्धा परीक्षा केली जाते. श्रुतेनं नॉलेज, शीलेनं कॅरेक्टर, गुणेनं वर्च्यूज आणि कर्मणा मीन्स डीड्स. म्हणजे माणूस कसा करतो, त्याचं कॅरेक्टर कसं आहे, त्याचं नॉलेज किती आहे. ओके, आणि ते कशी चांगली कर्म करतो का वाईट कर्म करतो, त्याचे वर्च्यूज काय, त्याची तशा प्रकारे माणसाची परीक्षा होते. अंडरस्टँड. अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू सी अन्वयः. यू नो व्हेरी वेल व्हॉट इज द मिनिंग ऑफ अन्वय. वी ऑलरेडी स्टडी ऑफ अन्वय इन द 8th स्टँडर्ड. आता ही जी पोएम आहे, जे वर्स आहे, त्याचे शब्द इकडे तिकडे आहेत, जसं यमक जुळवणारे शब्द. ओके, रायमिंग पेअर्स. पण अन्वय म्हणजे काय, अशा प्रकारे उपलब्ध करून देणे की ते वाचल्यानंतर त्याचा आपल्याला अर्थ लक्षात येतो. यथा कनकम निघर्षण छेदन तापताडनेहि इति इज इन ब्रॅकेट चतुर्भिः परीक्षते तथा पुरुषः श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा इति चतुर्भिः परीक्षते. जर तुम्ही अन्वय नीट वाचला तर ऑटोमॅटिकली यू कॅन फाइंड आउट द आन्सर ॲज वेल ॲज मीनिंग्स ऑफ धीस वर्ड्स and you can write the translation. You can know you can find out the translation very well. Okay, the translation is shabdartha is yatha means just as, chaturbi by 4, nigarshana rubbing, tap hitting, chedana cutting, tadana beating, parikshate tested. You can write the meaning, examine. शीलेन बाय कॅरेक्टर, गुणेन बाय वर्च्यूज, कर्मणा बाय डीड्स, श्रुतेन बाय व्हॉट इज लर्न. इन दिस शब्दार्थः सी शीलेन गुणेन कर्मणा श्रुतेन. दिस 4 शब्द इज इन द तृतीया विभक्ती. बाय इज द कारक आणि प्रज्ञा. अकॉर्डिंग टू कारक, बाय इज द वी आर युजिंग बाय फॉर द तृतीया विभक्ती. यू हॅव टू रिमेंबर, यू हॅव टू राईट ऑल मीनिंग्स इन युअर क्लास वर्क. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट because while writing the answer, searching the answer from the poetry passage, you have to very well know what is the meaning of this word. Okay, now next one, this is a Saralarth is not coming for the exam, but for your important thing, for your information, I type here Saralarth. Just as gold is examined by 4 ways. गोल्ड कशाप्रमाणे एक्झाम, बाय रबिंग, कटिंग, हिटिंग अँड पाउंडिंग. सो ऑल्सो मॅन इज एक्झामिन बाय 4 ways, बाय नॉलेज, बाय कॅरेक्टर, बाय वर्च्यूज अँड बाय डीड्स. Means they are showing the different, means not a different, this is a similarity in between the while examine of a kanaka means gold, like that purusha. Understand? What is the samanarthak of the kanaka? Kanakah suvarnam is the samanarthak shabda of kanakam. Understand? Parikshate is the word is there. See the parikshate word. Parikshate is a te ite ante. Okay? Is atmane padi of a pari plus iksha. Understand? Okay? Then chaturbihi. Chaturbihi is the Sankhya-vachaka Visheshana. We have to study up the Sankhya-vachaka Visheshana. Chaturbihi. Understand? Now, next one, we have to see Shlok number 2. We already saw that in the Shlok number 1, they are showing the similarity between the while examine of a Kanaka and Purusha. Okay? Then in the second Shloka, they are using here one word, one yugma is the yatra and here tatra. फर्स्ट मध्ये आपण बघितलं यथा आणि तथा. त्यामध्ये यत्र आणि तत्र. यत्र विद्वज्जनो नासती श्लाघ्यस्तत्र अल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपि द्रुमायते.
यत्र विद्वज्जनो नासति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते. This verse is taken from the Hitopadeshat. Last time we already studied for 1 month in the Vesane Mitra Pariksha. This is Panchatantra Katha. Like that Hitopadesha also one trait. There are many shlokas. Okay. Yatra vidvajjano nasati. ज्या ठिकाणी खूप मोठे मोठे विद्वान नसतील त्या ठिकाणी एखादा माणूस असा असेल की त्याच्याकडे थोडेसे गुण असतील. ओके, तरी त्याला लोक इंटेलिजंट मानतात. म्हणजे एखादी असा म्हणजे एक समूह असेल, त्या समूहामध्ये सगळे जे माणसं असतील ते कमी अल्पधी असतील, म्हणजे स्कॉलर नसतील, पण त्यांच्यामधला एक त्याला थोडंसं तरी नॉलेज असेल की त्याला काय म्हटलं जातं, विद्वान मानलं जातं. तसंच उदाहरणार्थ त्याने एक्झाम्पल दिलेलं आहे, केलेलं आहे सिमिलरिटी, की जसं राजस्थानसारख्या वाळवंटा याच्यामध्ये तिकडे एकसुद्धा झाड नसतं, तिथे एरंड मीन्स कॅस्टर्सचं झाड, त्याला काय म्हणतात, झाड असे म्हणतात, ट्री असे म्हणतात. द्रुमायते मीन्स वॉट, वर्धते, द्रुमायते ग्रोज. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी झाड नसतं, कुठलंही ट्री नसतं, तिकडे एरंडला ट्री मानलं जातं. ओके, आणि ज्या ठिकाणी एकसुद्धा विद्वान नसतो त्या ठिकाणी एका दुसऱ्याही साध्या माणसाला विद्वान मानलं जातं. अंडरस्टँड? हे तर सांगितलेलं आहे. तर कळलेला तुम्हाला या श्लोकाचा अर्थ की विद्वज्जनो नासती. आता आपण बघायचं की इकडे बरेच संधी आहे, सीधे संधी, विद्वज्जनो नासती श्लाघ्य तत्र अल्पाधिपी. तर आपण बघायचे आहेत संधीसुद्धा. ओके, बघा संधी दे हॅव टू राईट इन द नोटबुक classwork because sandhi is coming in the exam also. Vidvajjano nasati, vidvajjana plus na plus asati किंवा नासती सुद्धा का न प्लस असती. ओके, here visarga is there. O means visarga. Okay, O is a visarga. Understand? Shlagyas tatra alpi. Sa is taken for the visarga here. Shlagyah plus tatra. Alpadi rapi. Ra is instead of the विसर्ग. अल्पधीही प्लस अपि. एरंडोपि, एरंडः प्लस अपि. नाउ सी अन्वयस देयर. यत्र विद्वज्जन न अस्ति तत्र अल्पधी अपि श्लाघ्यः भवति. यथा नीरस्तपादपे देशे एरंडः अपि द्रुमायते. म्हणजे ज्या ठिकाणी एकसुद्धा विद्वज्जन नसतो तत्र अल्पधीही मीन्स कमी बुद्धीचा माणूससुद्धा श्लाघ्य भवती, मोठा माणूस म्हणून गणला जातो. यथा जसं नीरस्त पादपे देशे, ज्या ठिकाणी ज्या रिजनमध्ये एकसुद्धा झाड नाही तिकडे एरंड अपि द्रुमायते, एरंडलाच मानलं जातं. तर तोच त्याचीच काय म्हणतात, वाढ होते. अंडरस्टँड? म्हणजे जे आहे त्यामध्ये अरे हां बाबा ही इंटेलिजंट आहे, हा इंटेलिजंट आहे, म्हणजे जसं जसं आपण अजून चांगल्या लोकांना आपल्याला आपलं इंटेलिजंटवर समजलं येईल माणसाला की हां बाबा आपल्यापेक्षा सुद्धा कोणीतरी वरचढ आहे. अंडरस्टँड? द नेक्स्ट वन शब्दार्थाः. अल्पधी पूर इंटेलेक्ट, एरंड कॅस्टर, द्रुमायते बिकम्स इज कन्सिडर्ड टू बी ट्री. ओके, ॲक्च्युली मिनिंग ऑफ द द्रुमायते इज बिकम्स, बट यू हॅव टू टेक हिअर इज कन्सिडर्ड टू बी अ ट्री मानलं जातं. विद्वज्जनः स्कॉलर. नीरस्त पादपे डिवॉइड ऑफ अ ट्रीज, डिवॉइड म्हणजे तिकडे एक सुद्धा ट्रीज नसतं. श्लाघ्यवर्दी ऑफ प्रेस. नाव सरला अर्थ इज द दिस इज फॉर यू. वेअर देर इज अ नो स्कॉलर देर इवन द वन विथ अ लो इंटेलेक्ट अल्पधी इज अ वर्दी ऑफ प्रेस. ओके, श्लाघ्य. Just as in region with no trees, nirasta padape, even a castor plant is considered to be a tree. Okay, nirasta padape देशे एरंडोपी द्रुमायते, द्रुमायते considered. Understand? सरलार्थ एकदा वाचून घ्यायचं, समजा तुम्हाला. वेअर देर इज अ नो स्कॉलर देर इवन द वन विथ अ लो इंटेलेक्ट it's worthy of praise. Just as in region with no trees, even a castor plant is considered to be a tree. The next one, shlok number 3, it is very important. Okay, because so many is here sandhi.
यदा किंचित अज्ञ अहम वीप इव मदानंदम संभवम तदा सर्वज्ञोस्मित भवदवलिप्तं मम मनः यदा किंचित किंचित बुधजन सकाशाद अवगतम तदा मूर्खोस्मृती अथज्वर इव मदोमे व्यपगतः. दिस श्लोक इज टेकन फ्रॉम द नीती शतकात. या श्लोकाचा अर्थ असा होतो की माणसाला असं वाटतं की माझ्यापेक्षा वरचढ कुणी नाही आणि तो गर्वाने फुगून जातो की मी असा, मी तसा, माझं असं, माझं तसं. पण एक्झॅक्टली तो त्याच्यापेक्षा जास्त वरचढ असणाऱ्या माणसाशी किंवा इंटेलिजंट माणसाशी भेटतो तेव्हा त्याचा गर्व खाली होतो. ओके, म्हणून माणसांनी कधीही गर्व करू नये. ओके, त्यासाठी त्याने एक्झाम्पल दिलं आहे द्वीप इव मदानंद. मदानंद सी द्वीप. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द्वीप? एलिफंट. ओके, एलिफंटचा मदेन अंध होतो, तो सैरावरा पळू लागतो, सगळीकडे तो काय करतो, सगळीकडे वाट लावून टाकतो, सगळी गोष्टीला अस्ताव्यस्त करून टाकतो, मागे पुढे बघत नाही, समोर माणूस कोण चालतो आहे पण आपल्या कोण आहे काहीच बघत नाही. तसा माणूससुद्धा अज्ञ असतो. ओके, थोडंसं ज्ञान मिळालं का तो फुलून जातो आणि स्वतःला तो काय म्हणतो, सर्वज्ञ. आणि त्याचं मन काय तर अवलिप्त, स्वतःला कोटेड करून टाकतो तो त्याचं मन. आणि जेव्हा किंचित किंचित थोडे थोडे करून त्याला भूतजन सकाशात अवगतम, त्याच्यापेक्षा इंटेलिजंट लोक मिळतात, तर त्याला कळतं की मी मूर्ख आहे. आणि त्याचा जो ज्वर आहे, फीवर आहे, कशाबद्दलचा? मदाचा फीवर. मदाचा म्हणजे प्राईड स्वतःला समजतो. तो काय होतो, व्यपगत, दूर पळून जातो. ओके, तर वी हॅव टू सी अकॉर्डिंग टू दॅट संधिही किंचिज्ञो अहम, किंचिज्ञ अहम प्लस अहम, सर्वज्ञोस्मिति, सर्वज्ञ प्लस अस्मि प्लस इति, अभवदवलिप्तम, अभवत प्लस अवलिप्तम, द चेंज इन द हियर. सी, द चेंज इन द हियर. बुधजन सकाशात अवगतम. संधी इज देअर, बुधजन सकाशात प्लस अवगतम. हियर ऑल्सो द चेंज इन द. अंडरस्टँड? मूर्खोस्मिति, मूर्ख प्लस अस्मि प्लस इति. अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? नाव वी हॅव टू सी द अन्वय ऑफ दिस. मी अन्वय पहिला अन्वयची संधी का दिली म्हणून तुम्हाला अन्वय लिहिता येईल, म्हणून तुम्हाला अन्वयमध्ये फिल इन द ब्लँक सारखं अन्वय येणार. ओके, बोर्डमध्ये सुद्धा. यदा अहम किंचित न्य तदा अहम द्वीप इव मदानंदन संभवम. देर इज अ इव इज द समास, बहुव्रीही समास. ओके, यदा अहम किंचित न्यः, जेव्हा मला थोडंसं काहीतरी मिळालं समजलं, तदा अहम द्वीप इव मदानंदम संभवम, तेव्हा आम्ही कशाप्रमाणे हे करतो, द्वीप इव मदानंदन, हत्तीप्रमाणे मी मदेन अंध होतो, रागिष्ट होतो, प्राऊडी होतो. तदा मम मनः सर्वज्ञ अस्मि इति अवलिप्तम अभवत. तेव्हा माझं मन काय म्हणतं, मला सगळं काही माहिती, आय नो एव्हरीथिंग, आय एम व्हेरी इंटेलिजंट. वेन यदा बुधजन सकाशात किंचित किंचित अवगतम, जेव्हा मी माझ्यापेक्षा चांगला आणि इंटेलिजंट लोकांना मी भेटतो, तदा अहम मूर्ख अस्मि इति ज्ञात्वा मे मदज्वरः इव व्यापगतः. आणि मला कळतं की मी किती मूर्ख, माझ्यापेक्षा अजून इंटेलिजंट लोक या जगामध्ये आहेत, असं कवी म्हणत आहे. आणि असं बघून तो त्याचा जो प्राऊडीपणा असतो, त्याला जो हे गर्विष्ठपणा असतो, तो ज्वर इव व्यापगत, तो पळून जातो. Understand what I am saying? Okay. Now we have to see शब्दार्थाः. किंचित little, द्वीप elephant, मदांध blinded by intoxication pride, समभवम become, सर्वज्ञः know all, अवलिप्तम coated, बुधजन सकाशात. सकाशात इज द सप्तमी पंचमी विभक्ती, फ्रॉम असोसिएशन विथ वाइज. अवगतम अंडरस्टूड, ज्वरः फीवर. ओके, अंडरस्टँड आय एम सेइंग? ओके, नाव
We have to see. Dvipa is the meaning of elephant, is the samanarthaka shabda of elephant. Okay, in the sambhavam is the word of a samabhavam is the participle. Okay, avaliptam also participle. Avagatam is a participle. What is the participle? आपल्या मागील कर्मणी भूतकाल वाचक धातू साधित विशेषणम. Okay, now we have to see सरला अर्थ of this verse. When I knew little, I become like an elephant. म्हणजे जरासं मला काय माहिती असेल. ओके, I become like an elephant. Blinded by कर, intoxicate with the rut. ओके, जसं हत्तीवरती आपण अंकुश ठेवतो त्याच्याप्रमाणे जर त्याला तो मध असतं ज्या अंगाच्यामध्ये तो सैरावैरा कळू शकतो तसं. देन कोटेड माय माइंड फिलिंग वॉट दॅट आय नो एव्हरीथिंग. तर माणसाला असं वाटतं की मला सगळं माहिती आहे. आणि वेन आय अंडरस्टूड अ लिटिल फ्रॉम असोसिएशन विथ द वाईज देन नोविंग दॅट आय एम अ फूल माय इंटॉक्सिकेशन मीन्स प्राईड डिसअपियर्ड लाईक फीवर. जेव्हा मला कळतं की माझ्यापेक्षा अजून चांगली इंटेलिजंट माणसं या जगामध्ये आहेत तर माझा जो प्राऊडीपणा आहे तो गळून जातो. म्हणून कुठल्याही गोष्टीचा कधी गर्व करू नये. आपल्याला सगळं माहिती असं नसतं. बऱ्याच गोष्टी आपल्याला दुसऱ्यांकडनं माहिती पडतात. आपल्यापेक्षा वयाने लहान माणसांकडनं माहिती पडतात. ओके, अंडरस्टँड. दुसऱ्यांना आपल्यापेक्षा कधीही कमी लेखायचं नाही. जे आपल्याकडे ज्ञान आहे त्या ज्ञानाला काय करायचं, स्प्रेड करायचं, सगळ्यांमध्ये वाटायचं. की ज्ञान ही अशी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ती तुम्ही जर डिस्ट्रीब्यूट केली तर ती इन्क्रीज होते. हे असं वेल्थ आहे की जे वाटल्याने वाढतं, कमी होत नाही. कारण आपण एखादं ज्ञान वाटायला गेलो तर आपल्याला अजून ज्ञानाबद्दल चांगलं मिळतं, अजून काहीतरी त्याच्याबद्दल चांगलं वेगळं नवीन ऐकायला मिळतं. असं करून आपल्या ज्ञानामध्ये आणखीन भर पडत जाते. ओके, त्याच्यामुळे कधीही जास्त मार्क मिळाले त्यामुळे किंवा एखादी गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा चांगली जमत असेल तर गर्वाने कधीच उन्मत्त होऊ नका. या श्लोकाचा अर्थ असा आहे. तर आपण आतापर्यंत 3 सुभाषितं बघितली. ओके, फर्स्ट सुभाषित होतं यथा चतुर्भी कनकम परीक्षित. त्यामध्ये गोल्ड आणि चांगला माणूस कसा परखला जावा, हाऊ टू एक्झामिन गोल्ड, व्हॉट इज द 4 वेज टू एक्झामिन गोल्ड ॲज वेल ॲज गुड पर्सन. ओके, ते बघितले. ओके, अंडरस्टँड. अँड सेकंड वर्समध्ये आपण बघितलं की ज्या ठिकाणी एकसुद्धा माणूस इंटेलिजंट नसतो त्या ठिकाणी थोडंसं काहीतरी एकाला माणसाला माहिती असतं त्याला इंटेलिजंट म्हणून गणलं जातं. ओके, असं ही जगाची रीत आहे. अंडरस्टँड. थर्ड पर्सनमध्ये आपल्याला किती प्राऊडीपणा असला तरी आपण काय करायचं नाही, त्याचा हेवा करायचा नाही. दुसऱ्यांच्या ज्ञानाला आपण काय करायचं, एप्रिसिएशन द्यायचं. अंडरस्टँड. तर पुढच्या वेळी आपण तिन्ही राहिलेले श्लोक जे आहे 6पैकी ते बघणार ॲज वेल ॲज क्वेश्चन आन्सर. ओके, पुढच्या वेळी आपण नक्कीच भेटू. हे जे वर्सेसचं मिनिंग आहे लिहून घ्यायचं आहे. अँड सी यू हॅव टू डू बाय ऑफ दिस वर्सेस फॉर द एक्झाम ऑल्सो, अन्वय ऑल्सो. Understand, because it is very important. 4 line verse also, because in the exam or 10th standard 4 line verse is also coming in the exam. So don't ignore, you have to do. If you लिहून घ्यायचे आहेत वर्सेस म्हणजे तुम्हाला हाताची तुम्हाला काय होईल, सवय होईल. स्पेलिंग मिस्टेक स्वतः चेक करायचं आहे. अंडरस्टँड. इग्नोर करू नका. 10वीचं वर्ष आहे, व्यवस्थित अभ्यास करा. ओके, पुढच्या वेळी आपण नक्कीच भेटू. पुढचे 3 श्लोक घेऊन अजून कधी नवीन घेऊ. आता मी तेच थांबवते. धन्यवाद. पुनर्मिलामः.